छत्रपती संभाजीनगरमध्ये काल छावणी पोलीस स्टेशनमध्ये जो हनुमानांच्या मूर्तींची संदर्भात जो चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता, शहरामधील आमचे क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे चमू शहरामध्ये विविध आरोपींचा तपास घेत होते. शहरामध्ये नाकाबंदी लावलेली होती. त्या अनुषंगाने सायंकाळी सुमारास क्राईम ब्रँचचे डीसीपी श्री नवले, एसीपी श्री राजपूत, पीआय कल्याणकर, त्याचबरोबर एपीआय अँटी नार्कोटिक सेल गच्चे, पीएसआय प्रवीण वाघ, पीएसआय जगन्नाथ मेनकुर्दळे, दिनेश बन आणि इतर सर्व आमचे क्राईम ब्रँचचे अंमलदार यांना एक संशयित तवेरा गाडी दिसली. जी तवेरी गाडीमध्ये 3 आरोपी होते, परंतु त्यांना थांबण्याचा सांगितलं देखील ते कुठल्या प्रकारे न थांबता गाडी पळून जात होती. त्या अनुषंगाने आमच्या पोलीस सर्व अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी विविध 4-5 गाड्यांनी त्या गाडीचा शहरात विविध भागामध्ये पाठलाग केला. शहरामध्ये अत्यंत जोरात गाडी चालवून नागरिकांच्या, रस्त्यावरच्या नागरिकांच्या व पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवाला देखील धोका होईल अशा प्रकारे त्यांनी गाडी त्यांच्या अंगावर देखील घातली. त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी जखमी झालेला होता. त्या अनुषंगाने त्या आरोपींना शेवटी आमच्या लोकांनी बरोबर इंटरसेप्ट करून ताब्यात घेतलेला आहे. त्या आरोपींकडून जवळपास 18,78,000चा कोडिन सिरपच्या बॉटल्स, कफ सिरपच्या बॉटल्स या जप्त केलेल्या आहेत. आरोपींची नावं आहेत शेख सबीर राजासाब लातूर, सय्यद अल्ताफ वहाब लातूर, उमर अब्दुल साहब शेख लातूर. प्रामुख्याने हे एक्सपायर झालेल्या मेडिकलचं जे लायसन्स होतं, जे मराठवाडा मेडिकल नावाच्या दुकानाच्या नावाने घेतलेलं होतं, त्या नावाने ते हे कोडिन सिरप मागवत होते असं प्रथमदर्शनी निदर्शनात आलेलं आहे. आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 18,78,000चा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे. याच्यामध्ये प्रमुख हा जो माल जो होता प्रामुख्याने हा शहरामध्ये अशफाक पटेल शेख अशफाक ह्याच्याकरता जिन्सी विभाग, जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा राहतो. त्याच्याकरता माल आलेला असं हे निदर्शनात आलेलं आहे. तो फरार आरोपी आहे आमचा. त्याचबरोबर ह्याचं देखील क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि लवकरात लवकर हा अशफाक पटेल आणि त्याचे इतर साथीदार ह्यांच्यावरती देखील पोलीस शोध घेत आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील अटक करू.